जैसे कि कुछ दिनों से प्याज के भाव बाजार में उछाल मार रहे हैं, तो वहीं उत्तम दर्जे का प्याज 60 से 80 रुपए किलो बेचा जा रहा है, जिस कारण गृहिणियों के आर्थिक बजट पर काफी असर हुआ, जिससे प्याज के भाव देखकर उनको रोने जैसा हो रहा है। इस समय पर भाजपा विधायक संजय केलकर ने उत्तम दर्जे का प्याज आधे दामों में यानी 35 रुपए किलो महिलाओं के लिए बाजार में उतारा, जिससे महिलाओं को काफी राहत मिली। प्याज का उत्पादन कम होने के कारण एवं साथ ही बारिश की वजह से प्याज की पैदावार कम हुई, इसलिए प्याज बाजार में उत्तम दर्जे का प्याज 60 से 80 रुपए किलो बेचा जा रहा है। महिलाओं को इस आर्थिक तकलीफ से छुटकारा दिलाने के लिए विधायक संजय केलकर ने केंद्र सरकार की एनसीसीएफ एवं संस्कार संस्था के सहकार्य से ठाणे में उत्तम दर्जे का प्याज आधे दामों में महिलाओं को दिया। ठाणे में तकरीबन 4 जगहों पर बिक्री केंद्र को शुरू किया गया, जिसमें बिना नफा नुकसान के महिलाओं को आधे दामों में प्याज बांटा जा रहा है। गुरुवार को पहले दिन चंदनवाड़ी में 4000 से अधिक महिलाओं ने, तो वहीं विष्णुनगर के केंद्र पर 1500 से अधिक महिलाओं ने इस उपक्रम का फायदा लिया। जैसे जैसे प्याज उपलब्ध होगा वैसे वैसे बिक्री केंद्र बढ़ाए जाएंगे। शनिवार को बिक्री केंद्र बढ़ाए जाएंगे, ऐसी जानकारी आयोजकों ने दी। इस उपक्रम से महिलाओं में उत्साह का वातावरण। महिलाओं ने विधायक संजय केलकर का आभार प्रकट किया। कार्यक्रम का शुभारंभ विधायक संजय केलकर, भाजपा जिला अध्यक्ष संजय वागुले, ठाणे जिला हाउसिंग फेडरेशन अध्यक्ष सीताराम राणे, पूर्व उप महापौर सुभाष काले, ठाणे परिवहन सदस्य विकास पाटिल, डॉक्टर राजेश मडवी, महेश कदम, राजेश ठाकरे, संतोष सालुंखे, प्रिया कदम, स्नेहा इत्ते, प्रियंका शिलकर, सुरेश लोकर, ओमदास, विशाखा कंडकोसे आदि की उपस्थिति रही। इकडे बघा समोर देताना महिला त्रस्त झाल्या होत्या, त्याला आमदार 145 रुपयामध्ये हो ताई तुम्ही सरका ना। कांद्याचे भाव चढ उतरत असतात आणि आता तर कांद्याचे भाव 80 रुपये, काही ठिकाणी 70 रुपये, 60 रुपये असे झाले आणि त्याच्यामुळे मोदीजींच्या आशीर्वादाने एनसीसीएफ जी संस्था आहे याच्या माध्यमातून 35 रुपये किलोने कांदा जो आहे तो आम्ही लोकांपर्यंत पोहोचवत आहोत। आमची जी संस्कार संस्था आहे या संस्थेच्या माध्यमातून आज त्याचा शुभारंभ झाला आहे आणि जेवढा म्हणून कांदा आम्हाला उपलब्ध होईल तर आमचा हा प्रयत्न आहे का अधिकाधिक आमच्या ठाणेकर महिलांपर्यंत, कुटुंबापर्यंत हा स्वस्त दरामध्ये पोहोचवायचा आहे। सकाळी 10 वाजता याचा शुभारंभ झाला आणि ज्या भागामध्ये शुभारंभ झाला विष्णुनगरच्या त्या ठिकाणी हजारो लोकांच्या रांगा लागलेल्या होत्या। शिस्तबद्ध पद्धतीने त्या ठिकाणी हा कांदा जो आहे तो त्यांना दिला गेला। याच माध्यमातून हा जीवनावश्यक गोष्टी आहेत आणि या सणासुदीचा काळ पुढे सुरू होतोय आणि त्याच्यामुळे कांद्याची स्वस्त दरात प्रत्येकालाच अपेक्षा आहे आणि आमच्या या ठाणेकरांसाठी आम्ही हा केलेला अल्पसा प्रयत्न आहे। निश्चितपणे सांगेन की आमच्या दामून कांदा उपलब्ध होईल तेवढा आम्ही विभागशा पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। आज आता 4-5 ठिकाणी ही केंद्र जे आहे ते जाईल आणि शिस्तबद्धपणे आपण याचा लाभ घ्यावा आणि कांदा पण दर्जेदार आहे। मला अनेक नागरिकांनी लाईनीत उभे असताना सांगितलं की काही ठिकाणी खराब कांदा पण भाव जास्त होता, पण हा 35 रुपये असून देखील चांगला दर्जेदार कांदा आहे। आपण याचा निश्चितपणे पुढच्या काळासाठी लाभ घ्यावा आणि या सगळ्या ही एक चळवळच आहे, कारण की ही काही प्रॉफिट मेकिंगसाठी नाही आहे, तर लोकांना स्वस्तामध्ये मिळवण्यासाठी आहे आणि ती या चळवळीमध्ये तुम्ही देखील सहभागी व्हा। आमचे मार्गदर्शक जनसेवक आमदार संजय केलकर साहेब यांच्या संकल्पनेतून
जो आज 35 रुपया प्रति किलो प्रमाणे 175 रुपयाचं 5 किलो कांदे बॅग जी आज वाटप करण्यात आलेली आहे. मी केळकर साहेबांचं सगळ्या महिला भगिनींतर्फे आभार व्यक्त करतो की लाडक्या बहिणीनंतर लाडक्या गृहिणीचा साहेबांनी विचार केला आणि सकाळी 11 वाजल्यापासून इथे महिलांचा ओघ चालू झालाय. कमीत कमी 4,500 ते 5,000 महिला आजपर्यंत नुर्या दर्गा रोडपर्यंत पोहोचलेल्या आहेत. सगळ्या महिलांना कांदा वाटप होणार आहे. खूप सुंदर संकल्पना आमच्या या जनसेवक आमदारांनी योजली आहे आणि याचं खरोखर सगळ्या स्तरावर कौतुक होतंय. मी पुन्हा एकदा आदरणीय जनसेवक आमदार संजय केळकर साहेबांचा आभार व्यक्त करतो संपूर्ण ठाणे शहरातर्फे की साहेब ही संकल्पना राबवणारा पहिले व्यक्ती आहेत तुम्ही की त्यांनी कांद्याची जो आज कांदा 60 रुपये प्रति किलो प्रमाणे मिळणारा गृहिणीने राबवणारा कांदा आज तुम्ही 35 रुपयामध्ये कमी होऊन दिलात. त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं मनापासून आभार. नेहमी आपण सगळ्यांसाठी प्रोत्साहन केलं तर नक्कीच असं खूप मोठं नाव होईल आणि सर्वांना